टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कागलच्या राजकारणावर काय नेमका परिणाम पडला असं तुम्हाला वाटतं? काही परिणाम होणार नाही, कारण अशा लोकांमुळे परिणाम चांगला कधी झालेला नाही आहे आणि ते वाईट पण होणार नाही आहे. कारण कागलची जनता नाही, कोल्हापूरची जनता अशा लोकांना ओळखून आहे की किती परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने ही पलटी मारतात प्रत्येक वेळी. म्हणजे सरडासुद्धा लाजतोय, आता सरडेसुद्धा दिसत नाहीत अशी रंग बदलणारी माणसं आहेत ही. जनता दल झालं, काँग्रेस झाला, शिवसेना झाला, स्वाभिमान झाला. स्वाभिमान म्हटल्यानंतर मला आश्चर्य वाटतं, ही लोकांना स्वाभिमान का म्हणायचं, स्वाभिमानी का म्हणायचं? कुठे यांची तत्त्व आहेत, कुठं निष्ठा आहे यांची, कुठे यांचा गट आहे? कोण विश्वास ठेवणार या लोकांवर? कुणीही विश्वास ठेवणार नाही. हे ना माजी आमदार जे लागलेलं आहे, आज मला बोलायचं कारण, मी बोलायची इच्छा नव्हती माझी, परंतु बोलणार ह्या लोकांवर, कारण हे ना माजी आमदार जे लागले आहे फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यामुळं हे आमदार झाले. आता ते आमदार कधीच होऊ शकले नसते. उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात पहिली उमेदवार यांना जाहीर केली, एवढा विश्वास ह्या लोकांवर होता. कुठे गेला? विश्वासघात केला या लोकांनी, आमचा सगळ्यांचा विश्वासघात केला. आणि क्षणिक सुखासाठी, स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी तुम्ही मंडळी काय पाहिजे ते करताय. आत्तापर्यंत गटाला फसवलं, आत्तापर्यंत आम्हाला फसवलं आणि आता शेतकऱ्यांना फसवत आहे. शेतकऱ्यांचा लढा तुम्ही सुरू केला, शक्तीपीठ महामार्ग, व्यापाऱ्यांच्या विरुद्ध लढा, खाली डोकं वर पाय घोषणा द्यायला तुम्हीच 8 दिवसापूर्वी होता. आणि 8 दिवस असं काय झालं? काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी काय जादू केली? कुठलं लिंबू फिरवलं तुमच्यावर? प्रत्येक ठिकाणी जर बघितलं की जिल्हा मध्यवर्ती बँक तुमचं गोकुळ आणि स्वतःची मुलाची व्यवस्था झाली का यांचं संपलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांनी त्यांनी घात केला. शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये त्यांना स्टेजवर घेऊन ये. शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. व्यापाऱ्यांसाठी, दलालांसाठी मोठं त्यांचं योजना आहे तिथं. त्यातनं प्रचंड त्यांना पैसे मिळवायचे, त्यांना माया मिळवायचे त्यांना तिथं. त्या पैशातनं त्यातनं शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी चालेल. एवढे रस्ते सगळे व्यवस्थित असताना कशाला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग? आणि हे नेतृत्व करत होते. आज शेतकरी लक्षात ठेवलं पाहिजे, अशा विश्वासघातकी माणसांपासून सावध राहा. आणि भाजपने सुद्धा सावध राहिलं पाहिजे. तुम्ही ज्यांना आज पक्षात घ्यायला लागलेला आहे, हे तुम्ही मुश्रीफ साहेबांना आता विसरून चालणार नाही. हे शरीरानं तुमच्याकडे येत आहेत, त्यांचं हृदय म्हणजे मुश्रीफ साहेब आहेत. ही जय विजूची जोडी आहे, जय विजू आपले जय विरू जोडी आहे ना आपली शोलेतली, तशी यांची जोडी आहे. कुठल्या पक्षात असं काय तर माहीत नाहीत. संजय दादा मंडलिकांचा मुलगा पडतो, यांचा मुलगा विजय होतो. यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांची वर्णी लागते. आमच्यात असतानासुद्धा ती कशी लागते सगळ्यांना माहिती आहे. मुलगा होतो तिथं दूध संघामध्ये, बंटी पाटील साहेब निवडून येतो, दुसऱ्या पक्षात जातो. म्हणजे मी आणि माझा मुलगा कुटुंब एवढंच हे ना माहीत आहे. स्वार्थी राजकारण आहे हे. म्हणून मग हे म्हटलं, हे सरड्यासारखे रंग बदलणारे लोक आहेत आणि आमचा त्यांनी विश्वासघात केला आणि शेतकऱ्यांसुद्धा त्यांनी विश्वासघात केलेला आहे. त्यांना कुठंही स्टेजवर आणि कुठल्या लढ्यात त्यांना सामील करून घेऊ नका. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे.